सांगलीच्या आष्ट्यात ईव्हीएम स्ट्रॉंगरूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा शरद पवारांच्या एनसीपीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंगरूम बाहेर ठिय्या। राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची एका लग्न समारंभात भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती, तर भेटीच्या वेळी मंत्री आशिष शेलार देखील होते उपस्थित। भेटीमुळे मात्र चर्चांना उधाण। गद्दारांचा बुडबुडा फुटला, आता आपसातच बाचाबाची। महायुतीतल्या वादावरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर एकनाथ शिंदेंच्या बॅगवरूनही टोलेबाजी। केंद्रीय मंत्र्यांचा दावा, चुकीचा ठरवणारी राज्य सरकारची पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। शेतकऱ्यांच्या पॅकेजसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारी 2 पत्र समोर। पहिलं पत्र 27 नोव्हेंबरला, तर दुसरं पत्र 2 डिसेंबरला। पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवलाय, त्यानंतरच केंद्रीय पथकाकडून पाहणी। तर केंद्राकडून 35 दिवस आधी लेखी उत्तरं सबमिट केली जातात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवलाय। 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती। काही जण राजकीय कारणानं पर्यावरणवादी बनले, वृक्षतोड योग्य नाही ही सरकारचीही भूमिका। कुंभमेळा आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्र्यांचं विधान। आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामाचा शुभारंभ। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टीबीएमचं उद्घाटन। टनेलमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार।